आपण पाहिला एक अनुभवी जोडीदार आहे, जसं सांगाल तशी फलंदाजी केली जाते आणि ज्ञानेश्वर तेच केलं. समोरच्या दिशेमध्ये लॉंगाच्या रेजमध्ये फटका खेळला 4 धावेनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. विनंती असेल चेतनदादा धनावडे आपण मंचावरती या. विनंती असेल आपल्याला. आता पर्याय चांगला निवडला, चांगला चेंडू, गुडल्यांचा चेंडू. एक जर आपण पाहिला तर डॉट बॉलची सांगता केली जाते. एसटी रक्षक विकास याच्या हातामध्ये चेंडू आज स्थिरावला गेला. एक पाऊल पुढे टाकला आणि पुढे येऊन या चेंडूला पाठवून दिलंय. आता ज्ञानेश्वरची फलंदाजी बहरली गेली. आता प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढली गेली. एक षटकार आलाय. अजून जर षटकार मारला तर तुकारामदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे एका प्लेयरला इथे एक अपेक्षा वाढली गेली, कारण एक षटकार आलाय जरूर. हर्षल थोडासा कुठेतरी गती परिवर्तनामध्ये चुकला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती. जशी सुरुवात होमगावनं केली होती तसाच पर्याय धावांचा पाठलाग करत असताना करंजट संघानं 14 धावसंख्या आतापर्यंत जमवल्यात. चांगला चेंडू आहे, अपील केला जातो यावरती. स्ट्रॉंग अपील. 75 रस्ता आहेत. एक सिंगल धाव घेतली जाते. या एकेरी धावेनं धावसंख्या 22चा इशारा आहे इथं. एका षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 आकड्यावरती. आता इथून पुढे 18 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 18 धावा म्हणजे चेंडूंची बरोबरी आहे धावांची. जर पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं असतं हर्षलनं तर थोडेसे येणाऱ्या गोलंदाजांचा प्रेशर कमी झाला असता. पण आता येणाऱ्या गोलंदाजांवरती आता प्रेशर असणार आहे. म्हणजे आपल्याला चेंडू मागे फक्त एक धाव वाचवावी लागणार आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. आणि शुभम यांनी या ज्ञानेश्वरला याची खेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद होतो या, म्हणजे अपेक्षा वाढल्यात जर आता शुभम याच्या. चांगली गोलंदाजी राहिली शुभम याची. ज्या खेळाडूनं पाठीमागची मॅच एक चांगली रंगत आणली होती तोच अक्षय गोळे. छोटे बंधू आहेत संकेत याची, म्हणजे बंधूंची जोडी मैदानामध्ये. आज जर आपण क्रिकेट जर बघितलं तर जवळजवळ बंधूंनी भारत क्रिकेट पासून ते गावापर्यंत क्रिकेट जर आपण पाहिलं तर बंधूंनी आपलं क्रिकेट गाजवलं. आणि आज ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय, संकेत आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये. अक्षयनं पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. आपल्याला एक बक्षीस असणारच आहे. 2 षटकार आपण खेचले लागोपाठ तर तुकारामदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा शुभम गोलंदाजीसाठी तयार होतोय. प्रयत्न केलाय पहा. अपेक्षा कधी भंग होऊन देणार नाही. आल्या पावली चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले. म्हणजे ही आहे ताकद, ही आहे आपला कॉन्फिडन्स. म्हणजे ज्यावेळी त्याचा शेवट झाला, आता मॅचला सुरुवात केली, आपला कॉन्फिडन्स दाखवून दिला गेला आणि प्रेक्षकांचं मनोबल वाढवून दिलं. 6 धावांसाठी येतो हा षटकार. षटकारानं धावसंख्येचा गती वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे आता 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शुभम थोडासा स्टार्ट घेतला जातो या. पुन्हा प्रयत्न केला आहे आणि यावेळी आपल्या शैलीमध्ये दाखवून दिलं गेलं. या लगातारचे 2 षटकार खेचले गेले, म्हणजे मैदानामध्ये उतरला गेला. चेंडूला पाठवून दिले. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. प्रेक्षकांचं हसणं आवडत नाही, कारण की या खेळाडूंना हसवले त्या प्रेक्षकांना आणि 200 रुपयाचं पारितोषिक तुकारामदादा पाटील यांनी इथं दिलेलं आहे. म्हणजे प्रेक्षक वर्ग या खेळासाठी म्हणजे किती कुतूहल होऊन हा खेळ बघितला जातो. या शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. पुन्हा प्रयत्न केलाय आणि हा 3रा षटकार खेचला जातोय. आज खरोखर या अक्षयनं मन जिंकलेत आणि मॅच ही जिंकले. जी मॅच जर आपण पाहिली ना तर 3 चेंडू मध्ये मॅच विन केलेली आहे.